मतदारसंघातील विधानसभेची निवडणूक सुरू असून रोहितदादा राजेंद्र पवार हे या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत आणि त्या अनुषंगानं दलित आदिवासी भटके विमुक्त यांच्या विचारावर पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती उद्दिष्टाची पूर्तता करण्यात आलेली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वेळी पुलोचं सरकार असताना स्वतः संसदेमध्ये ठराव मांडून नामविस्तार दिनाचा निर्णय किंवा नामविस्ताराचा निर्णय हा त्या ठिकाणी घेतलेला होता आणि या काळामध्ये शरदचंद्र पवार यांचा जो निर्णय होता तो विरोधी सत्ताधारी जे होते त्यांना त्या ठिकाणी योग्य वाटला नाही, मतभेद झाले आणि त्यातून शरद पवार साहेबांनी त्या नामांतराच्या निर्णयावरती ते ठाम राहिले। नामविस्ताराचा निर्णय झाला, नामविस्तार झाला आणि या नामविस्तारामध्ये पवार साहेबांना स्वतःची सत्ता जी आहे ती सत्ता त्या ठिकाणी घालवावी लागली। त्यांनी सत्तेचा विचार केला नाही आणि सत्तेचा विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देऊन मराठवाड्याच्या जनतेला विश्वासात घेऊन नामविस्तार म्हणजे मराठवाड्याचाही विस्तार, नावाचाही विस्तार त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता। त्याचबरोबर संविधान जे आहे त्या संविधानामधील अनुच्छेद 15 आणि 16 मध्ये जे मूलभूत हक्क आणि अधिकार नागरिक म्हणून दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी पवार साहेबांच्या सत्तेमध्ये मोठ्या प्रमाणावरती झाली। गोरगरीब जनतेला न्याय मिळालेला आहे। जाती धर्माचं या ठिकाणी कसलंही राजकारण केलं गेलं नाही। सर्व धर्माला विश्वासात घेऊन सर्व जाती धर्माचा विकास करण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावरती पवार साहेबांच्या सत्तेच्या काळामध्ये झालेला आहे आणि या अनुषंगानं आज ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेत आहोत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दलित समाजाच्या संदर्भामध्ये असणारी जी भूमिका आहे ती भूमिका या ठिकाणी आम्ही सर्वजण मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। जवळात हे केला घोषित केला आणि त्याच्यानंतर ती नारळ पण फोडायला आले नाहीत आणि नारळ रोडला फोडला आणि तसेच निघून गेले आणि आता बिनलाजवणी दलित वस्तीत येतात आणि मतं मागतात। हे आम्ही मतं काय देणार? दादांनी 10 लाख रुपयाचा दलित वस्तीत वागायला रस्ता नव्हता, हे दादांनी मंजूर करून दे आणि सतत म्हणले काय पण दलित वस्तीतलं काम असेल तर सतत मला माझ्या खालीच जा आणि ही एवढी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे। दलित बांधवाला आज मातंग वस्तीत नदीच्या मातंग वस्ती तिथं 3-4 महिने झालं लाईट नाही। हे नुसता मतं मागायला येतो आणि हे कामं करायच्या कुठल्याच कामाचं नाही आणि हे नुसतं खोडवा घालायच्या काम ह्याचा खोडवा आम्ही 23 तारखेला जिरवल्याशिवाय राहणार नाही। ही दलित बांधवाला सगळ्याला विनंती की सण तुम्ही कुणाचं का आहे का आणि एक तुतारीला मतदान दादा जिथं उभा आहे तिथं मतदान करा आणि सगळ्यांना एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपल्या दलित समाजाला की ही आपल्या महत्त्वाचा माणूस आहे। आपल्या कुठले पण कामाला अडीअडचणीला येणारा माणूस आहे दादा। आज जर लहान मुलं जर शिकायचं म्हणलं फक्त आपल्या गाय गरिबाची पोरं राहतलं दुसरी मुलं राहतलं शिकत नाही आणि दादा सतत लक्ष राहतला शाळेतला साध्या पोरांना कंपासी द्या पाण्याची बाटल द्या। ह्यो काय करतो सतत दादाला काहीतरी भूमिपुत्र आहे आणि ह्यो लय कुठला गेला ह्यो भूमिपुत्र ह्यो भूमिपुत्र आहे काही कुठला आहे आम्हाला माहीत नाही। ह्याचं आम्ही एकच सांगतो की दादाला प्रचंड बहुमताने आम्ही विजय करणार आहेत आणि आम्ही घेऊन नाचणार 23 तारखेला आणि ह्याच्या अंगावरचा गुलाल कायमचाच टाकणार आहे। त्याला असाच तालुक्यात फिरवायला मोकळा गाडीवर नाव सांगा तुमचं नांदमध्ये काय झालं ते सांग। मी विश्वराज भावाळ, मी नांदचा रहिवासी।
पुतळ्याची मागणी करण्यासाठी आमदार रोहित साठेचा पुतळा करण्यासाठी रामशेठ घरी गेलतो. आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांनी काही जणांनी घेऊन गेले. तर तिथं गेलं, आम्ही 10-15 जण गेलतो. तिथं गेलो तर ती म्हणले पुण्याला तुम्ही पुतायला जा. तर आम्ही 7-8 पोरं पुण्याला पुतळा बघायला गेलो. तिथं गेल्यानंतर 12-1 वाजता गेलो तिथं. तर ह्यांचे फोन बंद केले ह्यांनी, राम शिंदेच्या यांनी फोन बंद केले कार्यकर्त्यांनी. तिथं आम्हाला पैसे बी नाहीत आमच्या पोरांकडे. मग बिस्किटात पाण्यात बिस्किटं बुडवून खाल्ले आम्ही. पुन्हा तिथं काय म्हणले की आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्ही रोहित पवारच्या हस्ते उद्घाटन करता, पूजा करता. मग तिथून आम्ही विनय साहेबांना फोन केला आणि मग 3 दिवस तिथंच होतो आम्ही. तर विनय साहेबांनी फोन उचलला आणि मग आम्हाला तिथून बोलवलं रे की तुम्हाला पुतळा आम्ही आणून देतो. मग हे रोहित आम्ही तिथं पेट्रोल पंपावर राहिलो होतो. तिथं ही बिस्किटं बुडून खाल्ली पाण्यात आम्ही, पैसेच नव्हते तिथं. मग दादांनी आम्हाला पुतळा आणून दिला. कोणी पैसे दिले तुम्हाला? हे विनय सरांनी. दादांनी खर्चीला पैसे पाठवले. दादांनी खर्चीला पुण्याहून दादांनी खर्चीला पैसे पाठवले. मग आले, मग ते आले इथं. प्रामुख्याने त्यांचं समर्थन जे आहे ते आमदार रोहितदादा पवार यांना मिळवण्यासाठी हा मेळावा आहे. त्या मेळाव्याच्या निमित्तानं दरवर्षी मागच्या वर्षीसुद्धा अशा पद्धतीची पत्रकार परिषद झाली होती आणि लोकांचा कल कोणत्या बाजूने आहे तो ठरवण्यासाठी हीच खरी पत्रकार परिषद आहे. तर याच्यामध्ये मला फक्त एवढंच सांगायचं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, त्या जगण्याचा अधिकार देण्यासाठी आज आपण बरेचसे पत्रकार आहात. लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आज आपण काम करता आणि या लोकशाहीच्या 4थ्या स्तंभामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की 4th पोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यांनी पूर्ण आपली चळवळ करत असताना त्यांनी त्यांचे विचार कधीही कॉम्प्रोमाइज केले नाही. म्हणजे छोट्या साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस धर्मांतराची वेळ आली त्यावेळेस अनेक गुरु महागुरू प्रत्येक धर्माचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या धर्माला भेट द्या, आमच्या धर्मामध्ये प्रवेश करा. विविध प्रकारचे पाकिटं देण्यात आले, एवढे पैसे घ्या, करोडो खरबो रुपये त्यांना देण्यात आले. परंतु त्यांनी ते स्वीकारले नाहीत. त्यांनी सांगितलं की मी जर पैसे घेऊन मोठा झालो तर माझ्या ह्या समाजाचं काय करायचं. त्याच्यामुळं तो विचार जपणं खूप गरजेचं आहे. मुस्लिम दलित हा प्रत्येक तुम्ही बघितलं असेल RSS आणि BJPनी प्रत्येक वेळेस त्यांचं म्हणजे शोषण करण्याचं काम केलेलं आहे. आणि आता लाली पावडर लावण्यासाठी मोठ्या मोठ्या योजना काढून असं दाखवत आहेत की आम्ही खूप जवळ आहोत. खरं तर गाव कसं बाहेर टाकण्याचं काम हे BJPने आम्हाला केलं होतं. मनुस्मृतीचे दहन केलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ते त्याचंच कारण होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ह्या मनुस्मृतीने नाकारला होता आणि त्याच्यामुळं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि दहन केल्यानंतर सांगितलं की हे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही तुमचा जो झालेला बदला आहे तो आम्ही घेतोय आणि ही मनुस्मृती दहन करतोय. आता पुन्हा एकदा आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून हे मनुस्मृतीचं दहन करावं लागेल आणि ते म्हणजे आपल्याला हे बटन दाबून ते बटन आपल्या विचाराचं पाहिजे आणि तो विचार सन्माननीय रोहितदादा पवार यांच्याकडे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. किती बेडकं कुठेही उड्या मारत असतील पैशासाठी तर हा फक्त पैशाचा केविलवाना प्रयोग आहे असं मला असं वाटतं. परंतु सर्व समाज जो आहे आज प्रत्येक तालुक्यातून एक प्रतिनिधी आम्ही मुद्दामून बोलवला आहे की प्रत्येक दलित समाजाचा बहुजन समाजाचा एक प्रतिनिधी बोलत आहोत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला याच्याहून एक मोठा रेकॉर्ड ब्रेक जो आहे 15 तारखेला मेळाव्यामध्ये दिसेलच कशा पद्धतीचं स्वरूप आहे. प्रमुख कारण आहे स्वाभिमान आणि विचार. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे स्वाभिमान आणि दुसरा आहे विचार. तो सिक्युलर जो विचार जो आहे तो सन्माननीय आमदार रोहित पवारांकडेच आहे. सरांनी आत्ता सांगितलं की नामांतराचा लढा एवढा मोठा झाला, पूर्ण महाराष्ट्र त्याच्यामध्ये पेटला होता. पवार साहेबांनी त्याचा कसलाही विचार नाही केला आणि तो निर्णय घेतला, कडक निर्णय घेतला. असा सिक्युलर विचार असणं हे खूप गरजेचं आहे आणि तो विचार खूप महत्त्वाचा आहे. विकास कामाची तर माझ्याकडे यादीच आहेत. मी GR घेऊन आलो त्याच्यासाठी की कोणी उगाच भंपकपणा ह्यांनी असं केलं ह्यांनी तसं केलं. कामाचं बोलायचं म्हणलं तर स्पेसिफिक त्यांनी संविधान स्तंभ बांधला. संविधान स्तंभ हा कोणत्या एका समाजाचा नाही, पूर्ण भारत देशाचा आहे. तो स्तंभ त्यांनी बांधण्याचं काम केलं आणि तो स्तंभ मी तुम्हाला मुद्दामून सांगू इच्छितो की तो स्तंभ कोरोना काळामध्ये बांधलेला आहे. मी स्वतः तिथं होतो
तिथं काही थोडं जरा भांडणाचं वातावरण होतं. आम्ही ते त्यावेळेस ओमकट्टे पिये होते, त्याच्याबरोबर थोडं आमचं हे होऊन थोडं तिथलं स्थानिकांबरोबर हे होऊन आम्ही तिथं पहिलं सर्कल काढलं आणि स्तंभ कोरोना काळामध्ये मास्क बांधून तिथं लोकांची सोय जेवणासुद्धा सोय नव्हती. अशा परिस्थितीमध्ये 12 दिवसामध्ये रेकॉर्ड ब्रेक 12 दिवसामध्ये संविधान स्तंभ बांधला आम्ही. तर या मुद्द्यालाच मी थोडेसे भर घालतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. त्याचा उद्देश हा सामाजिक हिताचा होता आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जे नेते होते आंबेडकरी चळवळीतले, या सर्व आंबेडकरी चळवळीतनी गेल्या 45 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सत्ता उपभोगली. आणि आज परिस्थिती अशी आहे की RSS प्रणित भाजप जे आहे यांच्याशी तोडजोड करून एक सवता शोभा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. केवळ आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी हा उठाठेव आहे. यामध्ये समाजाचं आणि दलित चळवळीचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे की जे भरून निघणार नाही. आज दलित चळवळीतले कार्यकर्ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर उपेक्षित आहेत आणि समाजाची जी अवस्था आहे ती अवस्थाही बदललेली नाही. त्याचं कारण असं आहे की शिक्षण जे आहे त्या शिक्षणावरतीच रोख लावलेली आहे. पूर्वी आम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून स्कॉलरशिप मिळायची. माझं स्वतः मला स्कॉलरशिप मिळाली. स्कॉलरशिपमुळं मी शिक्षण माझं पूर्ण करू शकतो, मी नोकरी करू शकलो आणि चांगल्या जीवन जगू शकलो. आज अशी परिस्थिती आहे की आमची स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही. जी मिळती आमचा निधी जो आहे तो स्कॉलरशिपचा निधीही पळवला जातो. बार्टीचं जे प्रकरण आहे त्या बार्टीमध्ये जो निधी दिला होता तो निधी मोठ्या प्रमाणावरती गोठवण्यात आलेला आहे. आणि मग हा समाज शिकलाच नाही पाहिजे अशा प्रकारची एक परिस्थिती या देशामध्ये निर्माण करण्याचं काम आणि दलित आदिवासी भटकेमुक्त वंचित समाजाला वेटीला धरण्याचं काम हे या धर्मांध जातीयवादी सत्ताधाऱ्यांकडून केलं जात आहे. आणि या कारणामुळं आम्ही राष्ट्रवादी पक्षासोबत आहोत. आमचा या पक्षावरती विश्वास आहे. त्याचं असं कारण आहे की शरद पवार साहेबांना मोठ्या प्रमाणावरती या मतदारसंघातल्या लोकांनी पाठिंबा देऊन त्यांची सत्ता या ठिकाणी दीर्घकाळ टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत असा एक मुद्दा उपस्थित केला की समस्त भीमसैनिक जामखेड शहरात ते राम शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे म्हणून असं त्यांनी घोषित केलेलं आहे. तर आपण भीमसैनिक आहात, आपली भूमिका काय आहे? समस्त याचा अर्थ आहे सगळे. मग तुम्ही पत्रकार परिषद घेत असताना सगळे होते का तिथं हे बघणं गरजेचं आहे. समस्त म्हणजे सगळे भीमसैनिकाचा विचार घेणं गरजेचं आहे. बघा आम्ही कुठून पाकिस्तानहून आलो काय असं मला प्रश्न वाटतो. त्याच्यामुळे समस्त म्हणल्यावर समस्तांचा विचार केला पाहिजे. एकटा म्हणजे समस्त नसतो, दोन माणसं म्हणजे समस्त नसतं, या सोबत फिरणारे खाणारे पिणारे म्हणजे समस्त नसतात. आणि स्पष्ट मला सांगायचं म्हटलं तर आमच्या पत्रकार परिषद दिवसा होतात हे मला सांगणं खूप गरजेचं आहे. दिवसा पत्रकार परिषद होते हे त्याचं एक समक्ष उदाहरण आहे. आणि दुसरा जो मुद्दा तुम्ही सांगितला विकास कामाचं, दादांनी खूप मोठी विकास कामं केलेली आहेत. त्याची खूप मोठी यादी माझ्याकडे आहे. तुम्ही जर म्हणला की विकास कामाला दाखवतो, परंतु विकास कामं सोडून पूर्ण महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी जे RSS आज डॅमेज करत आहे, मुस्लिम धर्म असू द्या, दलित असू द्या, OBC असू, आज प्रत्येक आरक्षणाचा मुद्दा आहे. बऱ्याच जणांना माहीत असेल की OBC आरक्षण जे आहे हे राजकीय आरक्षण रद्द झालेलं आहे. कोर्टामध्ये ते आरक्षण गेलेलं आहे. मराठा समाज आरक्षणाचा तोच मुद्दा. आणि SC STचं आरक्षण तुम्हाला माहीत नसेल की आता कोर्टाने जजमेंट दिलं होतं की त्याची कॅटेगरी वाईज त्याचं फोड करावी. म्हणजे तुम्हाला मणिपूरसारखं वातावरण पेटायचं काय भारतामध्ये, अशी परिस्थिती झालेली आहे. ही परिस्थिती जर तुम्हाला सुधारायची असेल, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार जर मिळायचा असेल तर त्याला वेगळ्या विचारधारेवर मतदान करणं गरजेचं आहे. या विकासाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. विकास तर होणारच आहे. दादांनी फक्त मतदारसंघापुरता विकास केला नाही. आमचं मातंग बांधव आहेत ते स्वतः गेले होते पाटेगावला अण्णाभाऊ साठेंचं राहतं घरासाठी त्यांनी स्वतः निधी दिला आणि त्यांनी कधी म्हणले नाही की मी निधी दिला आहे म्हणून. समाज बांधवांनी आमच्या त्यांच्या ज्या सुनबाई आहेत त्यांच्याकडे तो निधी दिला आणि तुमच्या पद्धतीने ते काय लागेल मी मदत करेल. त्यांनी कधी त्याचा बोर्ड नाही, कुठं फ्लॅक्स नाही. समाज बांधवांना त्यांनी बोलवलं. मला ते सुद्धा मला आज कळालं. ते सांगतील विस्तृत पद्धतीने की काय करायचं ते. म्हणजे मतदारसंघ सोडून सुद्धा त्यांचे खूप मोठे काम आहेत पक्षाचे. तर हे मला सांगू इच्छितो. दादा अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगावच्या जे राहत्या घरासाठी दादांनी खर्चातून दादांच्या 15 लाख रुपये निधी दिला. त्याबद्दल दादांचे आभार मानतो.
आणि आत्तापर्यंत बरेच मंत्री बरेच सगळे नेते मंडळी अण्णाभाऊ साठेंच्या गावी गेले, परंतु कुणीही अण्णाभाऊ साठेंच्या घराचा किंवा वारसदारांचा कुणीही विचार केला नाही. तर दादांच्या ती गोष्ट लक्षात आल्याच्या नंतर दादांनी तात्काळ मदत केली व दादांनी येणाऱ्या काळात स्मारकाचा विषय अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव येथील स्मारकाचा व जमिनीचा विषय अर्जंटमध्ये मार्गी लावू असे मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिले व आणि येणाऱ्या काळात दादांचे कामे चांगले आहेत व आम्ही दादांच्या सोबत आहोत, समाज दादांच्या पाठीशी आहे, एवढंच बोलतो. पाठिंबा द्यायच्यामध्ये ते एकमेव मुद्दा असा आहे की आत्तापर्यंत संविधानाचा विचार जे करतात प्रत्येक वेळेस भाजप सरकार म्हणतं की संविधान असताना भाजपच्या काळामध्ये स्वातंत्र्य झाल्यापासून भाजपच्या काळामध्ये संविधानाची प्रत जाळण्यात आली होती दिल्लीमध्ये. तर भाजपच्या कुठल्याही मोठ्या मोदी शहा असू द्या कुणीही पण त्या आरोपींना आजपर्यंत अटक करण्याचा प्रयत्न केलेला नाही. ती तर गोष्ट लांब राहू द्या, पण आजपर्यंत काँग्रेसमध्ये संविधान जेवढं जपण्यात आलं तेवढं कुठल्या पक्षात जपता आलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, आम्ही खेड्यापाड्याची लोक आहोत, शहरातली नाहीत. खेड्यापाड्यात जी आम्ही चुनचुन भासतो ती शहरातल्या लोकांना माहीत नसते. त्याच्यामुळं आम्हाला काही जरी झालं, आम्ही आमच्या इथून पुढच्या पिढ्या पण असतील तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ह्याच्याशिवाय आम्ही पर्याय नाही. भाजपला काही जरी झालं, आमचे कामं कमी होऊ द्या, पण भाजपला कधीही वोटिंग होणार नाही. भाजपसोबत जातील ते अनेक काही वेगवेगळ्या कारणांनी जातील, कारण भाजप हा पहिल्यापासून बघतो या सत्तेमध्ये असताना कर्नाटकमधले काय बरेचसे मंत्री असतील, उत्तर प्रदेशले असतील, मध्य प्रदेशमधले असतील, त्यांनी बऱ्याच लोकांनी घटनेविरुद्ध बरेचसे त्यांनी घोषणा केव्हाची केलेली आहे, ती आम्हाला अजिबात मान्य नाही. कमळ हे चिन्ह आमच्या समोर जर दिसत असेल भीमसैनिकासमोर, टोटली आम्हाला ती कदापि मान्य नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, रोहित पवार हे मतदारसंघामध्ये येतात, राज्यभर त्यांची चर्चा आहे, देशभर त्यांची चर्चा आहे. आणि रोहित पवार अशी आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये, प्रत्येक खेडेगावामध्ये जाऊन त्यांनी बौद्ध समाजामध्ये, मातंग समाजामध्ये, सर्व मागासवर्गीय समाज असतील त्यांना कामाचं आश्वासन दिलेलं आहे. आणि आत्तापर्यंत त्यांनी बरीचशी कामं केली आहेत, सरांकडे त्याची लिस्टसुद्धा आहे. तर तिथून पुढंसुद्धा सर्व खेड्यापाड्याचे, सर्व बौद्ध बांधव असतील, सर्व मागासवर्गीय मातंग टोटली समाज असेल तर टोटली 80% जास्त आम्ही टोटली रोहितदादांच्या पाठीमागेच आहोत आणि रोहितदादांनाच मानणार इथून पुढं. कारण रोहितदादा इथून पुढं हटणार नाहीत, त्याच्यामुळे आम्ही कायमस्वरूपी रोहितदादा समोरच आहोत आणि त्यांनाच पाठीमागे राहतो. दुसरा मुद्दा असा आहे की एकाची पत्रकार परिषद झाली, त्याच्यामध्ये भीमसैनिक म्हणून ग्रुप आहे, जामखेड तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि त्या ग्रुपला ॲड आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घ्यायच्या पहिला आम्हाला पुस्तक पाठवायला पाहिजे. रोहित पवारांच्या पाठीशी राहण्याचा शिवशाहू आंबेडकर फुले यांच्या विचाराला घेऊन पुढे चालणारे शरद पवार साहेब आहेत, त्यांच्या मागे रोहितदादा हे चाललेले आहेत. त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. आज रोहितदादा जसे जामखेडमध्ये आले, 5.5 वर्ष झाले मी त्यांच्यासोबत आहे आणि मी केव्हा त्यांच्या जवळ बी गेलेलो नव्हतो. असं लांब लांब आलं की उभं राहायचं समोर, असं इकडं तिकडं. तरी त्यांनी जातीवाद न करता न पाहता त्यांनी नुसती अशी नजर ठेवून मला तालुका उपाध्यक्षपद दिलं. त्याच्यात जातीवाद वगैरे काही नाही पेला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ज्यावेळेस राम शिंदे साहेब गृहमंत्री होते, 12 खात्याचे मंत्री होते, त्यावेळेस आम्ही आंबेडकर भवनासाठी 2 वेळेस आम्ही कागदपत्र दिली, पण त्यांनी 2दाही आमचं काम केलेलं नाही आंबेडकर भवनाचं. आणि जसं दादा आपले आमदार झाले तसं आम्ही कागदपत्र दिले आणि ते करोनामध्ये ते हे झाले आणि त्यांची सत्ता गेली आणि परत ते कागदपत्र दादांनी पाठपुरावा केला. दादांना मी 2दा-3दा म्हणलं तर म्हणले ते तिथं थांबवलेलं असतं कितीमध्ये. जसं आता इलेक्शन जाईल तसं नायगावसाठी आंबेडकर भवनाचं हे करू. दुसरा मुद्दा, तेलंगशीमध्ये दादांनी आपल्या आंबेडकर भवनासाठी 15 लाख रुपये बी दिलेले आहेत. त्याचं बी त्यांच्या हस्ते हे झालंच. आणि गौतम बुद्धाच्या मूर्तीसाठी त्यांनी 51,000ची मदत केलेली आहे त्यांच्या ह्याच्यातून. त्याच्यामुळं दादांचं काम चांगलं आहे आणि आम्ही त्यांच्याच पाठीशी राहू. जवळजवळ 80 ते 85% आम्ही मतदान त्यांनाच देऊ, हे सगळ्यांसमोर मी गावी देतो.
राष्ट्रवादी जेवढे आदर्श आहेत त्या सर्व आदर्शांचा सन्मान राष्ट्रवादी पक्षामध्ये झालेला आहे आणि RSS भाजप प्रणित जे सत्ताधारी आता आहेत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला चांगल्या पद्धतीनं काम न करता निकृष्ट दर्जाचं काम केलं, त्यामुळं तो पुतळा पडला आणि पूर्ण शिवप्रेमी जे आहेत यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या. आंबेडकरांचं स्मारक हिंदू मिल इथं तयार करायचं होतं. त्या हिंदू मिलच्या स्मारकाचंही आणखी कुठं काही केलेलं नाही, फक्त त्या मोठ्या प्रमाणावरती वर्गणं आहे. त्याचबरोबर महापुरुषांचा सतत अवमान या RSS भाजप प्रणित सत्तेमध्ये मोठ्या प्रमाणावरती होतोय आणि या कारणामुळं समाजातील नागरिकांच्याही भावना मोठ्या प्रमाणावरती दुखावत चालल्या. म्हणून बरोबर हे सर्व जर अल्पसंख्याक समाजातील घटक रोहितदादा पवार यांना विजयी करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेले आहेत आणि त्यांना विजय त्यांचा निश्चितच करणार आहे, यामध्ये कसल्याही प्रकारची शंका उरलेली नाही. मागण्या आमच्या अशा पद्धतीच्या आहेत, जे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये युवकांच्या शिष्यवृत्तीचा जो प्रश्न आहे, आता PhD धारकांचा जो प्रश्न आहे, PhDची शिष्यवृत्ती त्यांनी रद्द केली, बार्टीचा फंड त्यांनी अडवला, तर सत्ता जर आली उद्या तर तो त्याच्यावर पहिलं काम होईल. कारण शिकायचं जर असेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकायचं संघर्ष करा असं मूलमंत्र दिला. त्याचा पहिला पाया आहे शिक्षण. तर शिक्षणच जर घेताना जर स्कॉलरशिप मिळालं नाही तर आम्ही शिकणार कशा पद्धतीने? मग शिक्षण हे स्कॉलरशिप तर कागदावर नावाला दिलेत, परंतु त्या स्कॉलरशिप वर्ग होत नाहीत विद्यार्थ्यांच्या खात्यावर. आता मी शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळं मला कल्पना आहे की बऱ्याचदा वर्ष थांबावं लागतं. शैक्षणिक संस्था मग थांबवतात आणि तुझी स्कॉलरशिप नाही आली, मग तो एखादा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतो किंवा त्याला मेंटेनन्स अलाउन्स असतो विद्यार्थ्यांना खर्चासाठी. तो काहीतरी घेईल, वह्या घेईल, पुस्तकं घेईल, त्याचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स पूर्ण करत, तो आजही वर्ष 2-2 वर्षाचा अलाउन्स अजून आलेला नाही. तसंच संविधान हे आमच्या समाजाचा एक आत्मा आहे आणि भारतीय संविधानाचं रक्षण जो पक्ष करू शकतो त्या पक्षाचे आम्ही एकनिष्ठ आहोत आणि त्या पक्षाच्या पाठीमागच आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत. कारण की भारतीय राज्यघटनेमध्ये आम्हाला जे मूलभूत हक्क अधिकार दिलेले आहेत, शिक्षणाचा अधिकार असेल, रोजगाराचा अधिकार असेल, भाषण करण्याचा अधिकार असेल, आमचं मत मांडण्याचा अधिकार असेल, आम्हाला बोलण्याचा अधिकार असेल, आमच्या खाण्यापिण्याचा अधिकार असेल, ते सगळे अधिकार आम्हाला भारतीय संविधानानं दिलेले आहेत, की जे अधिकार मनुस्मृतीनं आमचे नाकारलेले. आणि भाजप प्रणित आज मनुस्मृतीची सत्ता या देशामध्ये आणू पाहत आहे, ते आम्हाला मान्य नाही. संविधानावर विश्वास ठेवून माणूस म्हणून जगण्यासाठी आम्ही संविधानाला मानणाऱ्या पक्षालाच मतदान करणार आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आमची मागणी पूर्ण करू शकतं यावरती आमचा विश्वास आहे. सामान्यचा विषय त्यामध्ये मागील काही दिवसामध्ये सुद्धा गेल्या वेळेस लोकांनी दादांच्या हस्ते होता, ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त झालं, त्याच्यावर काही दिवसांनी नाराज यापूर्वी काय पण नाही, ते कामच अर्धवट आहे, त्याच्यामुळे उद्घाटनाचा विषयच नाही राहिलेला. उद्घाटनाचा विषय नव्हता, तो काम अर्धवट असल्यामुळे ते काम पेंडिंगच आहे. प्रश्न चांगला विचारला. ज्यावेळेस सत्ता होती आपली त्यावेळेस CDPCच्या माध्यमातून त्याचं म्हणजे JR पण आहे, DPDCच्या माध्यमातून नगररचना विभागाने ते काम मंजूर केलेले नगर परिषदेच्या माध्यमातून. त्याचं पूर्ण फॉलोअप जे आहे सन्माननीय आमदार रोहितदादा पवार यांनी केलेलं आहे. सत्ता बदलल्यानंतर ते सगळे निधी त्यांनी त्यांचे बरं तुम्हाला माहिती आहे की त्यांनी नाव बदलून हे करून सगळे निधी त्याच्यामधून आणलेले आहेत. पण ते त्याच्यापेक्षा पण आम्हाला त्याचा तो विहार होते त्याचा खूप मोठा आनंद आहे. आणि दादांनी सांगितलं की विहार असल्यामुळं मी त्याच्यावर कोणताही हक्क गाजवणार नाही की ते मी केलं आहे, स्तंभ मी केला आहे. ते आजपर्यंत म्हणले नाहीत की स्तंभ मी बांधलेला आहे, हे विहार मी बांधलेलं आहे. त्याचं कारण काय, ते सांगतात की धार्मिक कार्यामध्ये मी माझं कधी हक्क बजावणार नाही. ज्यांनी केले ते त्याला कळणारच आहे ते म्हणजे काय केले. आणि तो कागद बोलतोय, कागदाच्या पुढं काय नाही. त्या संदर्भातले डॉक्युमेंटसुद्धा ऑफिसकडून मी घेतलेत, कोणत्या पद्धतीचे पाठपुरावा केला आहे, काय केलं आहे, दलित वस्तीमध्ये किती निधी गेला आहे. 2.70 लाखाचा निधी फक्त दलित वस्तीमध्ये. ते बौद्ध विहार 1.67 लाखाचं विहार आहे आणि परत त्याची मागणी करून केली होती. आम्हाला हा मुद्दा काढायचा नव्हता का, कारण हा धार्मिक मुद्दा आहे आणि तो
बाकीच्या ह्याच्यापेक्षा धर्माला खूप मोठं स्थान आहे, त्याच्यामुळे श्रेयवादाची लढाई नको, त्यामुळे हा मुद्दा काढायचा नव्हता. परंतु होऊन जर त्यांनी जर असं हे करून काही आमच्याच माणसांना काही लालच देऊन पैसे देऊन जर ती मुद्दा काढत असं चुकीचं आहे. तर थोडं धर्माच्या बाबतीत असं करू नये कोणत्याच पक्षाने, असं आम्हाला वाटतं. भाजप RSSचा हेतूच हा आहे की धार्मिक कारण पुढं करून त्या ठिकाणी जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करायचा, धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण करायचा. आज लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे लोकप्रतिनिधींचा जर मान्य आमदार साहेबांना अर्थ समजला असं तर लोकप्रतिनिधी म्हणजे ज्यांनी मतदान दिलं आणि ज्यांनी मतदान नाही दिलं अशा मतदारसंघातल्या सर्व नागरिकांचा विकास लोकप्रतिनिधींनी करायचा. बुद्ध मंदिर बुद्ध विहार त्या ठिकाणी दिलं, मग बुद्ध विहारावरून विषय वाढवण्यापेक्षा इतर धर्माची अनेक मंदिरंही त्या ठिकाणी बांधलेली आहेत, त्याच्यासाठी निधी दिलेला आहे, सभामंडपासाठी निधी दिलेला आहे. मग बुद्ध विहाराचाच विषय पुढं करून जातीय द्वेष निर्माण करायचा आणि एक धार्मिक अस्पृश्यता मतदारसंघामध्ये निर्माण करायची, ही कूटनीती भाजप आणि RSSची आहे. तर विकास निधी असं म्हणायचं आहे का की भाजप सरकार हे दलित समाजावर अन्याय करत आहे? हो, नक्कीच करतं. संविधानाला विरोध करतं म्हणजे दलित समाजावरच नाही तर देशातल्या प्रत्येक माणसावरती अन्याय केला जातोय, महिलांवरती अन्याय केला जातोय, गरिबांवर अन्याय केला जातोय, त्यांचं शिक्षण थांबवलं जातंय, रोजगार नाही, रोजगाराच्या सर्व संधी गुजरातला पळवून नेलेल्या आहेत, अनेक विमानतळं विकलेली आहेत, आर्थिक सत्ता जी आहे ती या ठिकाणची पूर्णपणे नष्ट केलेली आहे. आणि आज महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावरती जो टॅक्स भरत होता तो टॅक्स न भरणारा गुजरात या ठिकाणी या आर्थिक संधी मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आम्हाला महाराष्ट्राचा अभिमान आहे कारण की आम्ही मोठ्या प्रमाणावरती टॅक्स भरतो. महाराष्ट्र एवढा कुठलंच राज्य टॅक्स भरत नाही आणि मग टॅक्स न भरताही आमच्यावरती अन्याय होत असेल तर मग हे चुकीचं आहे. भाजपा पक्षाची विचारधारा ही मनुस्मृतीच्या संघटित आहे, भाजपाला आहे आणि त्याच्यामुळं ही भाजप हा जातीवादी पक्ष आहे. शिवशाहू आंबेडकरांच्या विचारांनी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचारांनी चालणारे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे केंद्रामध्ये सत्तेत असताना, राज्यामध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर घडवून आणलं. ज्या वेगवेगळ्या मागासवर्गीयासाठी जे योजना होत्या, घरकुलाची योजना असेल, जीवनधारा जवाहर विहिरीची असेल, ह्या शेतकऱ्यासाठी SC साठी ज्या समाजासाठी ज्या आर्थिक उन्नतीच्या गोष्टी ह्या सर्व पवारसाहेबाच्या काळामध्ये झाल्या. आणि पवारसाहेबच हे खरे शिवशाहू आंबेडकर यांच्या विचाराने धारेवर चालणारे नेते आहेत. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे नातू आदरणीय आमदार रोहित पवार हे जामखेडकरचे प्रतिनिधित्व करतात आणि त्या पवारसाहेबांच्या विचाराने ते प्रतिनिधित्व करतात, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं नेतृत्व ते करतात. आणि त्याच पद्धतीने दररोज समाजामध्ये वागताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण करून देशाची, या मतदारसंघाची, राज्याची सेवा करण्याची काम हे पवार कुटुंब करतं. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेबाची शिवसेना ही जी आघाडी, ह्या आघाडीला आम्ही आमच्या तालुक्यातील 80% आमचा समाज, बौद्ध समाज, मातंग समाज, इतर जे आमच्याबरोबर बहुजन असतील, हे 80% रोहितदादाबरोबर या आघाडीबरोबर राहून आम्ही यांना ताकद देण्याचं काम करू अशी मी आपणाला ग्वाही देतो आणि थांबतो. तुपरे साहेबांनी जे एक त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पवार साहेबांनी आम्हाला जपलेलं आहे. एवढंच नाही तर दलितांचं प्रतिनिधित्व म्हणून रामदास आठवले साहेबांचा मंत्री आणि मंत्रिपदाचा उदय हा शरद पवार साहेबांमुळंच झालेला आहे, हे मी ठामपणे सांगतो. कारण की नामांतराच्या काळामध्ये शरद पवार साहेबांनी मंत्रिपदाच्या माध्यमातून रामदास आठवले साहेबांना वेळोवेळी सहकार्य केलं आणि हे सहकार्य करून त्यांना मंत्रिपदापर्यंत आणलेलं आहे की जे आज 45 वर्षापासून या सर्व दलित नेत्यांनी सत्ता उपभोगली, मात्र आज
रामदास आठवले साहेब आमचेच आहेत, आम्हाला अभिमान आहे त्यांचा. परंतु एक समाजाची जी नाळ असते ती समाजाची नाळ सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी RSS भाजपबरोबर त्यांनी तडजोड केली, युती नाही तडजोड केली. आणि ही तडजोड आम्हाला मान्य नसल्यामुळं आम्हाला राष्ट्रवादी पक्षाशिवाय त्यांच्या विचाराशिवाय दुसरा मार्ग आम्हाला उरलेला नाही. शेवटचा प्रश्न 15 तारखेच्या मेळावा उद्देश काय आहे? त्यांचा सोहळा आहे. 15 तारखेचा मेळावा आमचा एक महिन्यापूर्वीच नियोजित झालेला आणि त्याच्यावर तो विचारासाठीचा तो मेळावा बहुजन म्हणजे फक्त दलित त्याच्यामध्ये येत नाही, विचाराची ST OBC सगळ्याच पूर्ण समाजाचा तो मेळावा आहे. एका जातीचा एका पक्षाचा तो मेळावा नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं होतं की माणूस म्हणून तुम्हाला किंमत मिळाली पाहिजे. तर माणूस म्हणून हा विचार करण्यासाठी जो मेळावा आहे आणि त्याला खूप मोठ्या प्रचंड संख्येने तिथं लोक जमा होतील आणि तुम्हाला त्या गर्दीमधून दिसतीलच. तसंच जे आता सर म्हणले दुबेर सर म्हणले की 80%, तर मला 20% सुद्धा आव्हान करायचं आहे की ज्या पद्धतीने मुस्लिम समाज 100% आहे, विचाराबरोबर आहे, मतदानामधून तो त्यांचा अधिकार दाखवतो की आम्ही आमचं मत या पद्धतीने घेणार, त्या पद्धतीने जे गेलेले त्यांना सुद्धा आम्ही आव्हान करतो की या 4 दिवसात नक्कीच ते परत येतील आणि 100% सगळा समाज जो आहे रोहिदादाच्या बाजून राहील असं मी सगळ्याला आव्हान करतो. सर 2 मिनिटं. सदापूर साहेब, तुम्ही अनेक वर्ष राजकारणामध्ये कालच्या पत्रकार परिषदेमध्ये एक विषय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विचारात घेतलं जात नाही, याबद्दल तुमचं काय मत? नाही विचारात घेतल्याशिवाय मी संविधानात मानणारे साहेब आहेत, मोठे साहेब पवार साहेब, आणि त्यांनी दलिताला इतका न्याय दिलेला आहे. राममंदिराचा मुद्दा असेल, तुमच्या राजकीय नीतीचा मात्र असं मुद्दा असेल, शेतीचा मुद्दा असेल, आम्हाला दलिताचे त्यांनी 4 खासदार केले आणि त्यावेळेसपासून मी साहेबांबरोबर आहे. असं बोललं जातं की मार्केट कमिटीच्या इलेक्शनला दादांनी विचारत नाही घेतलं. नाही मी मागणीच नव्हती केली, आम्हाला यांना दिली ना उमेदवारी, मी मागणीच नव्हती. नाही एक मिनिट एक मिनिट बबनराव एक मिनिट. मी मागितलेली नव्हती, बबनरावनी मागितली होती, यांनी मागितली होती, सर्वानुमती एकमत झालं आणि बबनरावच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो आणि त्यांच्या मताच्या संदर्भात फिरलो. तसं काही नाही. मला सर्वात पहिला दादांचा फोन आला, तुम्ही उमेदवारी, माझ्या नावावर जमीन नसल्यामुळं मी अर्ज काय भरू शकलो नाही. तिथं तसं सगळ्यांना घेऊन विचारांनी करतात म्हणून तुकरे साहेबांची निवड केली दादांनी, त्याला आम्ही सगळ्यांनी अनुमोदन दिलेलं होतं. साहेब, भाजपच्या या सरकारमध्ये महागाई किती वाढत चाललेली आहे. या महागाईच्या विरोधात काही मंत्री बोलायला तयार नाही किंवा महागाई कमी करायला तयार नाही. सर्वसामान्य माणसाने, गोरगरीब लोकांनी कसं जगायचं? आज शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही आणि यांचे रासायनिक खताचे भाव कुठे चालले, ह्याचे शेतीला जे अवजार लागतात त्या अवजाराचे भाव किती चालले, औषधाचे खतं, बियाणं, एक चांडे कुठं महागाई. आणि कुठं तरी तुम्ही गाजराची पुंगी देता, लाडकी बहीण, हे काय लाडकी बहिणी योजना आहे, गाजराची पुंगी टिकू बी शकते, टिकणारी बी पुंगी नाही. पण लोकांना हे मतदानाचं एक आमिष आहे. या 1,500 रुपये मागण्या घेऊन यांनी प्रश्न मिटवला. आज गॅसचे भाव वाढलेत, गोड तेलाचे भाव वाढलेत, आज सोयाबीनला भाव नाही, शेतकरी रडत आहेत. शेतकरी डोळ्यात असून तुम्ही कधी पुसणार आहेत? मतदान जवळ आल्यानंतर, निवडणूक जवळ आल्यानंतर लोकांना काहीतरी आमिष दाखवायचं, लोकांचं मतदान घ्यायचं, सत्तेवर यायचं आणि सत्तेचा उपयोग फक्त लोक स्वतःची घरं भरण्यासाठी लढी करायचं. या पलीकडे काय करतं हे भाजपचं सरकार? शेवटी तुम्ही आता तालुक्यातील मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पूर्ण समाज बांधव त्या विचारांना ते काम आता पुढच्या 5 वर्षाला 100% होईल असं आमदारांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. त्याच्यामुळं विचाराबरोबर आणि स्वाभिमानाबरोबर जपायचं असेल तर तुम्ही 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहा असं मी सर्वांना आवाहन करतो. शिवशाहू फुले आंबेडकरांचा रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रोहित दादा तुम आगे हो, हम तुम्हारे साथ हैं. एकच वादा, रोहित दादा. एकच वादा, रोहित दादा. असं